हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आहे RN डेव्हलपर्सचा डे 4 आणि आपण आलेलो आहे आता RN डेव्हलपर्सला. हे बघा, म्हणजे गाईज आपण ॲक्च्युली सकाळी येऊन गेलो होतो आणि आता संध्याकाळी परत आलेलो आहे. गाईज, आज वर्क म्हणजे जे होतं वर्क एवढं ओढलेलं आहे, म्हणजे काळे साहेबांच्या माणसांनी खतरनाक डायरेक्ट मला लांबूनच दिसू राहिलं. म्हणजे गाईज हे बघा, आता ह्या पण काही ब्रांच बनवल्या आज. हे बघा, ह्या पण ब्रांच, हे पण ब्रांच, हे पण ब्रांच, एवढ्या साऱ्या गाईज ब्रांच बनवलेल्या आहे. ॲक्च्युली आपण आलो पण तर कधी आपले जेवढे पण लेबर वगैरे होते ते सगळे गेल्यानंतर आलेले आहे गाईज. हे बघा, आता हे पाईप पण सगळे झालेले आहे, जसे रोजचे जे पाईप होते तसेच टाईपमध्ये, नाही का, म्हणजे जे पेंट वगैरे झालेले होते गाईज. आता इकडं दाखवत तुम्हाला. हे बघा, हा आहे आपला हेडर टाकलेला. आज ॲक्च्युली गाईज आपण रात्री आल्यामुळं आपल्याला काही एवढं खास दिसत नाही, बट अजून खूप बघायला भेटणार आहे. हे बघा, हा गाईज हा आहे पूर्ण आपला हेडर. सो म्हणजे हा पूर्ण हेडर आहे, आपल्या मागे दिसत असेल तुम्हाला गाईज. त्यानंतर आजचं जे काम झालेलं आहे खतरनाक, म्हणजे ते तुम्हाला मी दाखवतो. असं एक म्हणजे मी दिवसभर बघायला नाही आलो गाईज आज, कारण बाकीचे काम होतं खूप सारे आपल्याला ऑफिसला वगैरे, त्याच्यामुळे दिवसभर तर काही थांबायला नाही जमलं. आणि बघतो तर काय गाईज, हे बघा, डायरेक्ट ब्रांच ब्रिंच लटकून आज. हे बघा गाईज, एवढे सगळे गाईज आज सगळ्या ब्रांच ज्या आहे त्या लटकून दिलेल्या आहे काळी साहेबांच्या माणसांनी. हे बघा, म्हणजे विशेष काम करताय नाही का माणसं, काही पण म्हणा गाईज. हे बघा, इकडं हेडरला पण रेड पेंट मारलेला आहे. त्यानंतर गाईज काल फक्त एक एक किंवा दोनच ब्रांच लटकवल्या होत्या त्यांनी. त्यानंतर आज गाईज डे 4ला एवढ्या साऱ्या ब्रांच लावलेल्या आहे. म्हणजे विचार करा का उद्या आता आपलं वर्क किती होणार आहे, किती फास्ट होऊ शकतंय. हे बघा, इथून म्हणजे गाईज हे बघा, ब्रांच कुठून चालू झालेला आहे माहिती का, तुम्हाला दाखवतो इथेच. हा, हे बघा, इथून गाईज आपल्या ब्रांच चालू झालेलं आहे, बघू शकताय. आणि गाईज इथून हे बघा, इथून अशी इथपर्यंत डायरेक्ट ती ब्रांच इथपर्यंत. त्याच्यात इथून पुढून थोडी आहे ना गाईज कट होणार आहे. त्यानंतर हे बघा गाईज, एवढी किती ब्रांच आहे म्हणजे टोटल माहिती का, आता मी मोजतो गाईज. हे बघा, एक, ही एक झाली. त्यानंतर गाईज ही 2, ही 3, तीन नंतर एक 4, 4 नंतर गाईज ही आहे आपली 5, 5 नंतर ही एक आहे 6. हा गाईज 6 झाली, अजून प्लस 6 झाले बरं का आता. त्यानंतर काही दिसत पण नाही गाईज. 6 नंतर हे बघा गाईज, एक 7, त्यानंतर 8, एक 9, आणि पुढची एक 10. आणि गाईज इथपर्यंत पूर्ण अशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे का आजच्या म्हणजे 2-3 दिवस लावले ऍक्च्युली त्यांनी. पहिले 3 दिवस तर त्यांनी गाईज पूर्ण बनवायला लावले ब्रांच वगैरे. आणि हा आहे गाईज आपला हेडर. इथपर्यंत पूर्ण हेडर टाकलेला आहे, त्या कोपऱ्यापर्यंत डायरेक्ट. म्हणजे असं समजा गाईज का पार्किंगचं आहे ना, पार्किंगचं 50% किंवा 60% वर्क तर झालेलंच आहे असं समजा. कारण बाकीच्या आता काही ब्रांच आहे तिकडच्या, त्या बनवायच्या बाकी आहे. हेडर बरोबर प्रॉपर एका साईडने घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ब्रांच जे आहे ब्रांच मोठे बनवलेले आहे. कशा टाईपमध्ये म्हणजे जसे की 40, 32, 25 असे गेले नाही का. म्हणजे प्रत्येक पाईपमध्ये ना काहीच वेगवेगळ्या, म्हणजे किती स्प्रिंकलर येतं ते महत्त्वाचं असतं. जसं 25चं आहे, 25मध्ये गाईज येते 2 स्प्रिंकलर येते. 32चं आहे, 32मध्ये 3, असं म्हणजे स्टेप बाय स्टेप जावं लागतं नाही. तर चला गाईज, आता निघतो घरच्या प्रवासाला. खास तुमच्यासाठी आलो होतो गाईज मी, का आपल्याला डे 1 पासून तर जवळ हे काम संपत नाही तर तुम्हाला हे वर्क पूर्ण दाखवायचं आहे. आणि त्याच्यात मध्ये मध्ये आपल्या दुसऱ्या पण व्हिडिओ येत राहणार आहे, फक्त तुमच्यासाठी गाईज कंटेंट काहीतरी, नाही का, नवीन काहीतरी कंटेंट. गाईज आय होप की तुम्हाला हे वर्क कळालं असेल. कारण काय मी तुम्हाला फक्त व्हिडिओ काढायचा प्रयत्न नाही करत आहे, तर ॲक्च्युली तुम्हाला हे काम पण समजायचा प्रयत्न करतोय नाही का. म्हणजे कोणत्या साईजचा पाईप लागतो, कितीच्या पाईपमध्ये किती स्प्रिंकलर राहत्या, हे सगळं तुम्हाला उद्या काहीच डिटेलमध्ये मी कळवतो. म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप जे काम होणार आहे
ते पण तुम्हाला कळण्यात येईल. तुम्ही स्वतःच क्वेश्चन विचारशाल मला का आता इथं 25चा पाईप आहे वाटतं, इथं 32चा, इथं 40चा, इथं 50चा आहे. हेच तुम्ही मला नंतर सांगशाल. चला गाईज, भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय, जय महाकाल. काहीतरी नवीन नाही गाईज, आर एन डेव्हलपर्सच घेऊन येणार आहे. बाय.